कथेचं नाव व्यसन. लेखक दिलीप कजगावकर. राज आणि रीना हे सुशिक्षित मध्यमवर्गीय दाम्पत्य होते. नेहा ही त्यांची एकुलती एक कन्या BA शेवटच्या वर्षात शिकत होती. या कुटुंबावर एक अनपेक्षित संकट आलं. अतिशय साधा आणि सरळ मार्गी असलेल्या राजला दारू पिण्याची सवय लागली. ही सवय लवकरच व्यसनात बदलली. सुरुवातीला पिऊन येणे आणि झोपणे, नंतर बडबड करून झोपणे आणि त्यानंतर बडबड करून रीनाला मारहाण करून झोपणे, असा प्रवास सुरू झाला. रीनानेच नाही तर अगदी नेहानेही राजला डोळ्यात पाणी आणून समजावले, पण व्यसनाधीन माणूस का कुणाचे ऐकतो? गणेश चतुर्थीचा दिवस. सगळ्यांनी मिळून गणरायाची स्थापना करून आरती केली. त्यानंतर नेहा मैत्रिणीकडे गेली. नेहा नेहमीपेक्षा थोडी उशिराच परतली. चालताना नेहाचा तोल जात असल्याचे रीनाला जाणवले. रीनाचा अंदाज खरा ठरला. नेहानेही नकळत वडिलांचे अनुकरण केले होते. पुढच्या काही दिवसात नेहाचे पिणे वाढले. रीना आणि राज दोघांनाही हा धक्का केवळ मोठा नव्हे तर अपराधीपणाने बोचणारा होता. हे सर्व माझ्यामुळेच झाले, राजने मनोमन मान्य केले. यापुढे कधीच दारू पिणार नाही, असे वचन राजने रीनाला दिले आणि त्याप्रमाणे त्याने ते पाळलेही. नेहाचे पिणे मात्र चालूच होते. राज आणि रीनाने नेहाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आज तर हद्दच झाली होती. नेहाला घरी यायला खूप उशीर झाला आणि तिला सोडायला तिच्या 2 मैत्रिणींना यावे लागले. मैत्रिणींचा आधार घेत नेहा घरात शिरली. नेहाच्या गालात मारण्यासाठी म्हणून रीनाने हात उचलला. नेहाने पटकन रीनाच्या हातात काहीतरी कोंबले. काय आहे हे? रीनाने ओरडून विचारले. नेहाला गोल्ड मेडल मिळाले आहे, दोघी मैत्रिणी एकाच सुरात म्हणाल्या आणि त्या क्षणी घरातलं वातावरण बदललं. नेहाला? या दारू पिणाऱ्या मुलीला? रीनाने तुच्छतेने विचारले. हो काकू, या दारू पिण्याच्या सोंगावरच. गेले काही दिवस नेहा दारू पित नव्हती, तर दारू पिण्याचे सोंग करत होती. नाटकातील तिच्या पात्राची रंगीत तालीम म्हणून. नेहा, यू डिझर्व गोल्ड मेडल, मोठ्या अभिमानाने राज म्हणाला. तुझ्या बेमालूम अभिनयामुळेच मला माझं खरं रूप समजलं आणि मी बदललो, राज थरथरत्या आवाजात म्हणाला. बाबा, आणि त्यासाठीच तर मी हा अवघड रोल स्वीकारला, नेहा म्हणाली. नेहा, तू नाही चुकलीस, मीच चुकले आणि माझ्या गुणी मुलीला निष्कारण दोष देत बसले, असे म्हणत रीनाने तिला घट्ट मिठीत घेतले. बापाच्या व्यसनाने कुटुंब तोडलं होतं, पण मुलीच्या अभिनयाने ते पुन्हा जोडलं गेलं. लेखक दिलीप कजगावकर, पुणे.